दर्शको नमस्कार. परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गेल्या 1 महिन्यापासून आपण उजनी अपडेट पाहत होतो आणि आज आपल्याला प्रत्यक्ष उजनी धरणावरती येण्याचा योगायोग आला आहे. खरं तर सोलापूर जिल्ह्याचं जलवरदायिनी असलेले जे उजनी धरण आहे ते उजनी धरण आत्ता या ठिकाणी 94% भरले. आपण थेट उजनी धरणावरून या उजनी धरणाचे अपडेट आपण या ठिकाणी देतोय. आपण जर माझ्या पाठीमागं पाहिलं असेल तर हे सोलापूर जिल्ह्याचं जलवरदायिनी असलेलं उजनी धरण आहे. ते उजनी धरण भरले आणि उजनी धरण जवळपास आज 94.95% म्हणजे अर्थात 95% उजनी धरण भरले आणि त्यामुळं पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून जे आहे ते पाणी भीमानीच्या पात्रामध्ये या हंगामातला पहिला विसर्ग हा या ठिकाणी 11 वाजल्यापासून सुरू होतोय. तो 5000 क्युसेक्सनं हा विसर्ग सुरू आहे. त्याचबरोबर तुम्ही माझ्या पाठीमागे पाहिलं असेल तर ही काय उजनी धरणाचे एकूण 16 दरवाजे आहेत. त्या 16 दरवाजेतील जवळपास 5 दरवाज्यातून 1000 क्युसेक्स पाणी हे सांडव्यासाठी सोडलं जाते आणि अलीकडच्या बाजू जर आपण पाहिलं असेल तर त्या ठिकाणी वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्सचा विसर्ग या ठिकाणी सुरू आहे. या पद्धतीनं हे सांडव्याद्वारे पाणी जवळपास 6700 क्युसेक्स विसर्ग सोडला जातोय. त्याचबरोबर उजनीच्या जर पलीकडच्या आपण मुख्य कॅनॉल जर पाहिला असेल तर त्या मुख्य कॅनॉलमधून सुद्धा उजनीच्या डावा आणि उजव्या कॅनॉल जे पुढे जाऊन 2 कालवे होतात त्या ठिकाणी पाणी सोडायला सुरुवात झाली. त्या मुख्य कॅनॉलचा जवळपास 2000 क्युसेक्स विसर्ग कालपर्यंत होता आणि आज तो विसर्ग जवळपास 24 क्युसेक्स करण्यात येतोय. खरं तर सोलापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी खरंच आनंदाची बातमी आहे, कारण गेल्या अनेक दिवस झालं उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये जे काही पाण्याच्या पाळ्या सोडल्या जात होत्या त्या पाण्याच्या पाळ्या मिळत नव्हत्या. त्यासाठी अनेक वेळा संघर्ष करावा लागला होता. त्यावेळेस त्या शेतकऱ्यांनी संघर्ष केल्यानंतर उजनीतून थोडंफार पाणी आलं, मात्र ते शेवटपर्यंत पोहोचलं नाही. वीर धरणानं कुठेतरी थोडीफार साथ दिली, त्यामुळं ते पाणी भीमा नदीमध्ये आलं. मात्र आज निसर्गानंच या भीमा नदीच्या शेतकऱ्यांना कुठं तारले दिसून येते. पुणे जिल्ह्यामध्ये आणि उजनीच्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सातत्यानं पडलेत असलेला पाऊस, त्यामुळं दौंडवरून जी आवक येते ती दौंडची आवक जवळपास 70,000 क्युसेक्स आहे आणि त्यामुळं सोलापूर जिल्ह्याचं जलवर्धन असलेलं हे उजनी धरण आपण जर पाहिलं माझ्या पाठीमागं तर ह्या उजनीचा बॅकवॉटर परिसर भरून आलेला दिसून येतोय. अगदी आज सायंकाळपर्यंत सुद्धा उजनी धरण आहे ते उजनी धरण 100% भरणार आहे आणि जर उजनी धरण 100% भरलं आणि दौंडची आवक जर सातत्यानं वाढायला लागली तर उजनीमधून जो का आत्ता 5000चा विसर्ग सुरू आहे तो विसर्ग मात्र पुढे वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी थोडं सतर्कता राहणं गरजेचं आहे. उजनी आणि वीरच्या अपडेट आम्ही तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवतोच. त्यासाठी आपलं परिवर्तन न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीपसह बालाजी फुगारे, परिवर्तन न्यूज, उजनी.